मी राहुल सावरकर, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री, BSc फायनल इयरच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन टीचिंगमध्ये मी स्वागत करतो. तुमचं 5वं आणि 6वं युनिट म्हणजे फोटोकेमिस्ट्री आणि मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी माझ्याकडे आहे. त्यातलं फोटोकेमिस्ट्री हे युनिट आपण आज सुरू करू. बघा, फोटोकेमिस्ट्री म्हणजे काय, तर द रिॲक्शन्स विच इंड्युस्ड बाय फोटॉन hν और लाईट. त्याच रिॲक्शनला फोटोकेमिकल रिॲक्शन्स म्हणतात आणि ह्या ब्रांचलाच द फोटोकेमिस्ट्री म्हणतात. बघा, रिॲक्शन्स मित्रांनो दोन प्रकारच्या असतात. द डार्क ऑर थर्मल रिॲक्शन्स म्हणजेच द रिॲक्शन्स विच ऑकर इन अब्सेन्स ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज the dark or thermal reactions. The reactions taking place in absence of light are called as dark or thermal reactions. These are the ordinary chemical reactions which are influenced or induced by temperature. म्हणजे अशा रिॲक्शन्स ज्या टेम्परेचरमुळे सुरू होतात और कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स किंवा कॅटालिस्टच्या प्रेझेन्समुळे सुरू होतात अशा रिॲक्शन्सला डार्क ऑर थर्मल रिॲक्शन्स म्हणतात. आणि सेकंड प्रकारची रिॲक्शन आहे फोटोकेमिकल रिॲक्शन्स. म्हणजे अशा रिॲक्शन्स ज्या लाईटमुळे इंड्यूस होतात. इंड्यूस म्हणजे सुरू होणे. म्हणजे द रिॲक्शन्स विच आर इंड्युस्ड बाय विथ द हेल्प ऑफ लाईट. बघा, इथे आपण एक्झाम्पल्स पाहिले आहेत. डार्क रिॲक्शनचं एक्झाम्पल पाहिलं आपण की N2 + थ्राईस H2 इज कन्वर्टेड इंटू ट्वाईस NH3. म्हणजे इथे टेम्परेचर दिल्याशिवाय हे रिॲक्शन सुरू होणार नाही. आणि फोटोकेमिकल रिॲक्शनसाठी ट्वाईस HBr इज इंड्युस्ड बाय लाईट. आपण लाईटच्या ऐवजी hν जरी लिहिलं तरी चालेल. इज कन्वर्टेड इंटू H2 + Br2. बघा, ह्या रिॲक्शनला फोटोकेमिकल रिॲक्शन्स म्हणतात. मग द डिफरन्स बिटवीन डार्क ऑर थर्मल रिॲक्शन अँड फोटोकेमिकल रिॲक्शन. डार्क किंवा थर्मल रिॲक्शनमध्ये पहिला पॉईंट आहे कोलिजन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ रिॲक्टंट. जेव्हा मित्रांनो एखादी रिॲक्शन सुरू होते तेव्हा त्याचं दोन रिॲक्टंट मॉलिक्युलचं कोलिजन सुरू झाल्यानंतर डार्क किंवा थर्मल रिॲक्शन सुरू होते. आणि फोटोकेमिकल रिॲक्शन्समध्ये जेव्हा लाईटचं ॲब्झॉर्प्शन होते तेव्हा रिॲक्शन सुरू होते. दुसरा पॉईंट आहे फ्री एनर्जी ऑफ मॉलिक्यूल डिक्रीजेस इन डार्क ऑर थर्मल रिॲक्शन. फ्री एनर्जी ऑफ मॉलिक्यूल इन्क्रीजेस इन फोटोकेमिकल रिॲक्शन. द थर्मल रिॲक्शन्स आर सिम्पल इन नेचर बट फोटोकेमिकल रिॲक्शन्स आर कॉम्प्लेक्स इन नेचर. थर्मल रिॲक्शन्स are generally fast but photochemical reactions generally are slow. The rate is depend upon the temperature in a thermal reactions, and in photochemical reaction rate is independent on temperature. मग मित्रांनो, लॉज ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट. एखादा केमिकल किंवा एखादं मटेरियल हे लाईट ॲब्झॉर्ब करत असेल तर त्याचे दोन लॉ आहेत. पहिला लॉ आहे लॅम्बर्ट्स लॉ, दुसरा लॉ आहे बियर्स लॉ. मित्रांनो, इथे लाईटचा सोर्स आहे. हा लाईटचा सोर्स इथे आहे. इथे आपण लेन्स लावलेली आहे. इथे मोनोक्रोमॅटर आहे. फिल्टर म्हणजे आपण प्रॅक्टिकलमध्ये कलोरीमीटरमध्ये ते फिल्टर पाहिले होते की डिझायर्ड वेवलेंथचाच लाईट तो समोर पाठवेल. म्हणजे आपल्याला ज्या वेवलेंथचा लाईट पाहिजे तो समोर पाठवेल. इथे सॅम्पल आहे आपला. त्या सॅम्पलवर तो लाईट पडल्यानंतर तो डिटेक्ट होईल. मग मित्रांनो बघा, सोर्स ऑफ लाईट कोणता असतो, तर द लाईट सोर्स यूज मे बी सनलाईट, आर्क लॅम्प, मर्क्युरी व्हेपर लॅम्प, डिस्चार्ज ट्यूब, टंगस्टन लॅम्प etc. विच इमिट्स रेडिएशन्स ऑफ सुटेबल इंटेन्सिटी इन द डिझायर्ड स्पेशल. म्हणजे आपल्याला ज्या वेवलेंथचा लाईट लागेल
आपल्याला जर व्हिजिबल लाईट लागेल तर आपण काही मर्क्युरी लॅम्प यूज नाही करणार, आपण साधं सनलाईट यूज करू. आपल्याला जर टंगस्टन लॅम्पची जर वेवलेंथ लागत असेल तर आपण टंगस्टन लॅम्पच यूज करावा लागेल, सनलाईट नाही. तसं मग मोनोक्रोमॅटरचं फंक्शन काय आहे? इट कन्सिस्ट ऑफ ए ऑप्टिकल फिल्टर्स. देर आर मेड अप ऑफ जिलेटिन or colored glass or transparent plates with metal films. It absorbs unwanted wavelengths of light and transmits the light of required wavelength. Prisms and gratings can also be used as a monochromator. म्हणजे एका ज्या डिझायर्ड वेवलेंथचा लाईट आपल्याला लागतो त्या डिझायर्ड वेवलेंथचा लाईट तो समोर जाऊ दे. मग मित्रांनो नंतर आहे सेल, म्हणजेच सॅम्पल होल्डर आपण ज्याला म्हणू. त्यात आपल्याला सॅम्पल ठेवावं लागेल. डिटेक्टर, द लाईट coming from the reaction cell falls on a suitable detector. It measures the intensity of transmitted light. असं आपलं त्याचं इन्स्ट्रुमेंट झालं. मित्रांनो उर्वरित पार्टमध्ये आपण त्याचं कसा इंटेन्सिटी ऑफ लाईट इज मेजर्ड करतात ते पाहणार आहोत. तर ते आपण नेक्स्ट यात बघू. थँक्यू व्हेरी मच.